नमस्कार, मी आहे प्रथमेश. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला हा जो मागच्या एका शॉटमध्ये जो खजान्याचा मॅप मिळाला की नाही, हा आता मॅप खरा आहे का खोटा आहे हे तर आपल्याला काय माहीत नाही. त्यामुळे आता जरा डोक्याची झिजवण करून मला असं लक्षात आले की हा मॅप आमच्या गावातला मॅप आहे. त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या मॅपला डिकोड करणार आहे आणि खजिन्यापर्यंत जाणार आहे. त्यामुळं शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आता जो हा नकाशा आहे की नाही, हा आपल्याला नकाशा आता डिकोड करायचा आहे पूर्णपणे. काय तर हा गावचा नकाशा आहे आता, हा तर ठीक आहे, पण हा गावामध्ये नेमका कुठल्या जागेचा नकाशा आहे हे आपल्याला पहिला शोधून काढायचा आहे. त्यामुळं बघा, इथं घर आहेत, या बाजूला घर आहेत, हा असा रस्ता आहे. ही घरं आहेत काय काय आहे माहीत नाही. इथं बारकं मंदिर आहे, इथं मोठं मंदिर आहे. हे काय आहे काय माहीत नाही. इकडं रस्ता आहे, इथं घर आहे, इथं पुढं डोंगर आहे. आणि हे काय आहे, हे नेमकं काय आहे हे आपल्याला काय आहे ते माहीत नाही काय. त्यामुळं आपल्याला ह्यातही शोधून काढायचं आहे. एक मिनिट मला आता हा कळाला आहे. हा नकाशा नेमका कुठल्या जागेचा आहे की नाही, हा नकाशा मला नेमका कळाला आहे. आता जे हे आहे की नाही, जे ही घरं आहेत की नाही, ही आमच्या इथली घरं आहेत. ही आमच्या घरापासून यायला रस्ता इथं, हा रस्ता येऊन आमच्या गावातल्या मेन रोडला जातोय. मेन रोडपासून सरळ पुढं गेलं की नाही, तिथं हनुमानजींचं देऊळ आहे. हे त्याच्यापासून सरळ आज जरा पुढे गेलं की नाही, हे इथं आमचं नागोबाचं मंदिर आहे. नागोबाचं अगा इथं पण आहे, इथल्या बाजूला आहे ते. इथं अगा इथं आहे ते मंदिर. नाही सॉरी, जो हा रस्ता आहे की नाही, हा रस्ता आहे तो, हा रस्ता जो गेला आहे की नाही इकडं खाली, हा रस्ता जो इकडं खाली गेला आहे, हा तो रस्ता आहे. हा तो रस्ता आहे. आणि जे हे आहे की नाही, हे हा वडा आहे. वडा म्हणजे जो डोंगरातनं आलेला वडा आहे की नाही, तो पुढे गेलेला वडा आहे, तो वडा आहे. त्याच्यानंतर हा जो रस्ता आहे की नाही, हा पुढच्या गावाला जातोय मधनं रस्ता. आणि हा जो रस्ता आहे हा आमच्या शेताकडे जातो रस्ता. मग त्यानंतर हे गेल्यावर हे आमच्या शेतात एक आमच्या पलीकडच्या काकांचं घर आहे. इथं म्हणजे बंद असते पण इथं घर आहे आणि इथं पुढं झाड आहेत. आणि ह्या बरोबर ह्या घराच्या समोर आहे की नाही आमचं शेत आहे. म्हणजे इथं एक शेत आहे आणि इथं एक शेत आहे. म्हणजे ह्या शेतात हित्ता आहे. म्हणजे जो आमचे शेत आहे की नाही, या शेतामध्ये आमचं या खजाना लपवला आहे. त्यामुळे आता आपल्याला सापडले. त्यामुळे आता दुकान बंद केलं, मी जाणार आहे शेतात. काय तेव्हा हुडकून काढतो बरोबर. जसं मला कळालं की नाही खजाना कुठं आहे काय, तसं मी लगे का नाही माझी सायकल उचलली आणि गेलो लगेच शेताकडं. तर आपल्याला आता ह्या मॅपनुसार दाखवले की नाही काय, आता हे जसं मॅपनुसार दाखवले की नाही, हे घर आहे की नाही, हे घर हे इथं आहे बघा. हे आमच्या काकांचं घर आहे. म्हणजे आधी पण इथं होतं, पण त्याने आता जरा दुरुस्त केल्यात घर काय. आणि जे हे आहे ते आमचं शेत आहे, ते इथं समोर आहे. इथं एक आहे आणि तिथं मागं इथं मागं एक आहे. मग जायच्या आधी की नाही पहिला खोरं घेऊन जाऊया. चला तिकडे जाऊया. आता खोरं पण घेऊन आलोय, चला जाऊया. तर आपल्याला जसं आता मॅपमध्ये दाखवलेलं की नाही तसं आता बघा, हे इकडल्या बाजूला पुढे डोंगर आहे काय, इकडच्या पुढच्या बाजूला डोंगर आहे. आणि हे आमचं पहिला भाग आहे शेताचा आणि ते घर आहे. आणि जे दुसरं खजाना जे लपलं की नाही ते ह्या ह्याच्यात आहे. मॅप दाखवला की नाही इकडं कोपऱ्यात आहे. तर तो कोपऱ्यात आता कुठं आहे ते पहिला मेन बघायला पाहिजे आपल्याला. तर आता आपण की नाही इथंपर्यंत पोचलो आहे. कुठंपर्यंत इथंपर्यंत पोचलो आहे आपण. इथंपर्यंत या आपण एरियामध्ये आहे काय. तर आता नेमकं ह्या खजाना कुठं लपवला आहे काय ते आपल्याला हुडकून काढायचं आहे मेन म्हणजे. त्यामुळं
आता ही जी जागा आहे की नाही ही आता इकडं कोपऱ्यातच आहे, म्हणजे शेवटच्या पट्ट्यात आहे. म्हणजे आता जे एवढा आहे की नाही हे जे एवढा आहे एवढ्यातच कुठतर आहे. त्यामुळं आता खड्डं काढायला चालू करतो काय. आणि सापडला काय सापडल्यावर मग काय जर सोनं चांदी असलं तर काय काय मिळेल काय सांगता येत नाही. सोनं असतील, चांदी असतील, डायमंड असतील, काय काय असेल आपल्याला माहीत नाही. तर चला बघूया, पहिला सापडते का बघूया काय. चला. इथं पण काय नाही आता. इकडल्या बाजूला कधी नांगर जात नाही काय, त्यामुळं इकडच्या बाजूला मारून बघूया.